बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सोलापूर शहर डीजे मुक्त होण्यासाठी आता डॉक्टरांच्या विविध संघटना देखील एकत्र आल्याचे पाहायला मिळाले। इंडियन मेडिकल असोसिएशन, त्याचबरोबर नीमा, होमिओपॅथीसह डॉक्टरांच्या विविध संघटना आता रस्त्यावर उतरून पोलीस आयुक्तांना निवेदन देत सोलापूर शहरातून डीजे आणि लेझर लाईट्सवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली। यामध्ये खास करून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर मंजुषा शहा, मेडिकल कॉलेजचे डॉक्टर ऋत्विक जयकर, ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मिलिंद शहा, डॉक्टर तडवळकर, डॉक्टर सुजाता कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला आहे। ऑफिसर क्लब ते पोलीस आयुक्तालय कार्यालयापर्यंत पायी चालत जाऊन डॉक्टरांच्या विविध संघटनांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांशी डीजे व लेझर शो संदर्भात चर्चा केली। पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे यावेळी वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले आहे। जर डीजे मुक्तीसाठी डॉक्टर संघटना देखील रस्त्यावर उतरलेल्या आहे, सीपी साहेबांची चर्चा झालेली आहे, काय एकंदरीत चर्चा झाली, काय तुमच्या मागण्या होत्या सांग। आज सोलापूर शहरातील IMHचे डॉक्टर्स पदाधिकारी, निमा संघटनेचे डॉक्टर्स पदाधिकारी, होमिओपॅथी असोसिएशनचे डॉक्टर्स पदाधिकारी, होमिओपॅथीचे पदाधिकारी आणि डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय त्याचे अध्यापक मंडळी, महाराज संघटना, इतर सर्व फिजिओथेरपीचे विद्यार्थी या सर्वांनी सोलापुरातील एक जी सध्याची मोठी समस्या आहे आवाज प्रदूषणाची, डीजे लावले जातात, त्याचा खूप जास्त आवाज असतो प्रमाणाच्या बाहेर, जो प्रतिबंधित आहे। त्याच्यामुळे नवजात अर्भके, वयस्कर स्त्री रुग्ण, पुरुष रुग्ण, ऑपरेशन झालेले रुग्ण, हृदयाचे रुग्ण यांना खूप त्रास होतो, कॉम्प्लिकेशन्स होतात, त्यांचे स्वास्थ्य बिघडते। या सगळ्या ध्वनी प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी या सर्व संघटनांनी आज शांततेच्या मार्गाने एक निवेदन दिलेलं आहे माननीय पोलीस आयुक्त श्री M राजकुमार साहेब यांना। त्यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी कायद्याप्रमाणे जी काही कारवाई करणे अपेक्षित आहे ते आम्ही नक्की करू। तसेच सोलापुरातील सर्व सार्वजनिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी, शांतता कमिटी यांची मीटिंग घेऊन त्यांना याबद्दल ते मार्गदर्शन करतील आणि कशाच्या आधारे, कोणत्या आधारे आपण याला नियंत्रण आणू शकू, त्यासाठी काय उपाययोजना करता येईल त्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याच्याबद्दल मी सर्व संघटनांच्या वतीने मी त्यांचं अगदी मनापासून आभार मानतो व कौतुक करतो व सोलापूरमधील ही डीजे संघर्ष समिती, डीजे मुक्ती संघर्ष समितीची ही मीटिंग थोड्याफार प्रमाणात फलदायी झाली असं मी म्हणू इच्छितो। याला सर्व मिरवणुकीचे पदाधिकारी, सर्व तरुण मंडळ यांचे पदाधिकारी सकारात्मक प्रतिसाद देतील आणि याच्या पाठीमागची मूळ भावना जी आहे, सर्वसामान्य नागरिक रुग्ण, ट्रॅफिक समस्या, लेझरचे साईड इफेक्ट याच्यापासून सर्वसामान्य नागरिकांचं आपल्याला रक्षण करायचं आहे, आपल्याला योग्य मार्गाने जायचं आहे। याच्यामध्ये कोणीही कोणाच्या विरुद्ध आम्ही कोणताही संघर्ष विदाउट एनी रिझन करत नाहीये हे त्यांनी लक्षात घ्यावं। तेही आमचेच बांधव आहेत, तेही आमचेच समाजामध्ये आम्ही राहतो, पण केवळ एकमेकांना खूप जास्त त्रास होणे, कोणाचं नुकसान होणे, शारीरिक, मानसिक आणि कोणाचं आरोग्य त्याच्या मार्फत खराब होऊ नये हीच भावना त्या पाठीमागे आमची आहे। त्याच्यामध्ये कोणताही आमचा कोणाशी भांडण करण्याचा किंवा वैर भाव पत्करण्याची आमची भूमिका अजिबात नाहीये हे समजावून घ्यावं आणि याच्यातून खूप आपण चांगला पायंडा आपण पाडू आणि ही जी चळवळ सोलापुरातून सुरू झाली ती संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू होईल आणि त्यासाठी पसरत जाईल आणि सोलापूर त्याच्यामध्ये अग्रस्थानी असेल अशी मी आशा व्यक्त करतो। थँक्यू सो मच। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।